गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग. मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील आमदारांसह अपक्ष आमदारांची घेणार बैठक. घोडेबाजार टाळण्यासाठी प्रयत्न सुरू. राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना. राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना. मास्क सक्ती नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. राजेश टोपेंचं आवाहन. आषाढी वारीवर तुर्तास कोणतेही निर्बंध नसल्याचंही केलं स्पष्ट. पुणतांब्यातील आंदोलकांची आज मंत्रालयात बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. अंतिम निर्णय ग्रामसभेतच. केरळमध्ये मॉन्सून दाखल, तर महाराष्ट्रात उद्या मॉन्सून दाखल होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज. पेरणीची घाई करू नका, दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. कृषी मंत्री दादा भुसेंचा शेतकऱ्यांना इशारा. आणि जून महिन्यात गोंदियात सूर्याचा उद्रेक. गोंदियाचे तापमान 45.8 डिग्री सेल्सिअसवर, तर नागपुरात पुढचे 3 दिवस उष्णतेचे. आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात गाव पारावरती काय चाललंय. गावाकडच्या बातम्यांमध्ये वेगवान स्वरूपात. वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात पाऊस उशिरा येणार आहे, त्यामुळे 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, नाहीतर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं, असा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलाय. सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नसल्याचं त्यांनी सांगितलंय. ईशान्य भारत, कर्नाटक आणि केरळमध्ये मॉन्सून दाखल झालाय, त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस येऊ शकतो. तसंच 9, 10 आणि 11 जूनला सर्वत्र पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. नाशिकच्या ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसाला सुरुवात होताच बच्चे कंपनीनं पाण्यात कागदाच्या होड्या सोडून आनंद लुटलाय, तर चांगला पाऊस झाला असल्यानं तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. सांगलीच्या खानापूर आटपाडी तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसानं कहर केलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांवरील तसेच पेट्रोल पंपावरील पत्रे उडून गेलेत. तसंच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडंही उन्मळून पडल्यानं रस्ते वाहतुकीवरती परिणाम झालाय. शिवाय विजेचे खांब कोसळल्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय. युरिया खरेदीवेळी शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. कन्नड तालुक्यातल्याच एका शेतकऱ्यानं हे स्टिंग ऑपरेशन केलंय. ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. यामध्ये शासनानं युरियाचा दर 266 रुपये निश्चित केलेला असतानाही शेतकऱ्यांकडून मात्र तो अधिकच्या भावामध्ये घेतला जात असल्याचं दिसून आलंय. खत खरेदीत शेतकऱ्यांची लूट होत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासन जागं झालंय. औरंगाबाद येथील कृषी सहसंचालक विभागानं कन्नडमधील दुकानांवरती जाऊन पंचनामा केला आणि 3 कृषी सेवा केंद्राचे परवाने विना विलंब रद्द केलेत. पुणतांबा शेतकरी आंदोलकांसोबत आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर पुणतांबा ग्रामस्थ 8 तारखेला आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
जून महिन्यात गोंदियात सूर्याचा उद्रेक पाहायला मिळतोय। गोंदियाचं तापमान 45.8 डिग्री सेल्सिअस वरती पोहोचलंय। त्यामुळे विदर्भात गोंदिया जिल्हा सोमवारी सर्वाधिक उष्ण ठरलाय। जून उजाडला तरी विदर्भाची उकाड्यापासून सुटका होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। मार्च महिन्यापासून सुरू झालेला हा कडाका पुढचे काही दिवस कायम राहणार आहे। पुढचे 3 दिवस विदर्भाला हीट वेव्हचा सामना करावा लागणार आहे। दरम्यान यंदाचा उन्हाळा हा सर्वात लांब उन्हाळा म्हणून नोंद करण्यात आलाय। भंडाऱ्यात सूर्याचा प्रकोप सुरूच आहे। सलग 5 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवरती आहे। जिल्ह्यात ढगही नाहीयेत आणि पाऊसही नसल्यानं उकाडा कायम आहे। त्यामुळे वरुण राजानं कृपा दाखवावी असं साकडं नागरिक हाकतायत। अमरावतीतील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी सिमेंट पाईपलाईन वारंवार फुटतेय। त्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे शहरातील पाणी पुरवठा खंडित झालाय। गेल्या 5 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे। अधिकचे पैसे मोजून नागरिकांना पाणी खरेदी करावं लागतंय। राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 7429 वरती गेली आहे, तर राज्याचा रिकव्हरी दर 98% वरती गेलाय। नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, त्याला दिल्लीहून येणारे प्रवासी जबाबदार असल्याचा दावा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिलाय। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना हे निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। आषाढी वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांनी मास्क वापरावा, मात्र सक्ती नाही, पण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे। हैदराबाद येथील भाजपा आमदार राजासिंह ठाकूर यांच्या विरोधात नांदेडमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजा ठाकूर यांनी एका कार्यक्रमात अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। मी आत गेले तर भाजपच्या तिघांना सोबत घेऊन जाईन असा धमकीवजा इशारा शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी दिलाय। मला घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील महिला सुरक्षित आहेत का हे बघावं असा टोलाही त्यांनी लगावलाय। पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असणार अशा चर्चा असताना आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। तसंच 2024 मधून बारामतीमधून लढण्यासाठी पक्षानं तिकीट द्यावं अशी विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या आरोपांवरती देखील त्यांनी भाष्य केलंय। औरंगाबादला येत्या 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे। सभेच्या स्थळाची पाहणी स्वतः पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी अधिकाऱ्यांसोबत केली आहे। यावेळी सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते। औरंगाबाद येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून एमआयएम आणि शिवसेना एकमेकांसमोर आल्यात। मुख्यमंत्र्यांनी 8 जूनला हिंदू मुसलमान किंवा औरंगाबाद संभाजीनगर सोबतच औरंगाबाद येथील विकासावरती सुद्धा बोलावं असं पत्र इम्तियाज जलील यांनी लिहिलंय। त्यावर जलील यांनी खासदार झाल्यानंतर काय केलं हे सांगावं असा पलटवार चंद्रकांत खैरे यांनी केलाय। औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर करणार हे मी लहानपणापासूनच ऐकतोय। बहुतेक यावेळी खैरे सुद्धा लहानच असतील असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावलाय। ते परभणीत बोलत होते। तसंच मोदी सरकार केंद्रीय एजन्सींचा गैरवापर सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर करणार हे मी लहानपणापासून ऐकतोय। बहुतेक त्यावेळी सुद्धा खैरे लहान असतील असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावलाय। ते परभणीत बोलत होते। मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिने कारावास आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 28 मे रोजी आमदार भुयार यांनी पाणी प्रश्नावरती आक्रमक होत गटविकास अधिकाऱ्यांना माईक आणि बॉटल फेकून मारली होती। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मंगळवारी संध्याकाळी लातूर शहरात जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी
शहरातील ताजुद्दीन बाबा रोडवरती 12 एकर जमिनीवरती ओवैसी यांच्या सभेसाठी मैदान तयार करण्यात आलंय। ओवैसी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडली आहे। त्यात राष्ट्रवादीचे अब्दुल हफीज हे विजयी झाले तर शिवसेनेचे अब्दुल रब्बानी यांचा पराभव झालाय। राष्ट्रवादीचे डॉक्टर BC महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती। दिव्यांग बांधवांच्या निधीवरती गदा आणणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच दिव्यांग बांधवांचा निधी वाटप करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर प्रहार अपंग क्रांतीच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात आलंय। महामार्गावर उभ्या ट्रकला कारनं मागून जोरदार धडक दिली। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झालेत। जळगाव जिल्ह्यातील एरंडोर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय। डोंगरावरून जेसीबी खाली कोसळल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे। अंकाई किल्ल्याजवळ खडी क्रशरसाठी दगड काढत असताना हा अपघात झालाय। जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्यानं अनकवाडे गावावरती शोककळा पसरली आहे। अंबरनाथमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला रेकॉर्डवरील गुन्हेगारानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला करायला सांगितल्याचा राग असल्यानं या गुन्हेगारानं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली आहे। मानसिक रुग्ण असलेल्या महिलेनं मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीचा डोळा चोरल्याची घटना घडली आहे। भंडाऱ्यातील मोहाडी शहरातील श्रीराम मंदिरात ही महिला दर्शनासाठी आली होती। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। गायींची तस्करी करणाऱ्या चौघांना बुलढाण्यात अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 2,60,000ची रोख रक्कम आणि 2 ट्रक ताब्यात घेण्यात आले। सांगलीतील कवठे महांकाळमधील कुकटोळी ठिकाणी बैलगाडा शर्यत पार पडली आहे। लाखोंचं बक्षीस असणाऱ्या या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता। या शर्यतीचा थरार ड्रोन कॅमेऱ्यातून कैद केलाय। बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर एक बैल पाय घसरून पडला आणि पुन्हा क्षणात उठून धावायला लागला। त्यामुळे उपस्थित बैलगाडा प्रेमींनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत बैलाचं कौतुक केलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या इसापूर धरण परिसरामध्ये विवाह समारंभात विवाह सोहळ्याच्या भोजनातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय। 50 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाली आहे। जेवल्यानंतर उलटी आणि मळमळ झाल्यानं पाहुण्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुणे ग्रामीण नाशिक महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोलनाक्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे। वर्षभरात टोलनाक्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। चाळकवाडी टोलनाक्यावरती हलक्या वाहनांसाठी तब्बल 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। आर्णी ते दिग्रस रोडवर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाची महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर दिवसा कत्तल केली आहे। झाडं तोडताना वनविभागाची परवानगी घेतली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता वनविभाग काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। विदर्भाची पंढरी क्षेत्र शेगाव शहराला जोडणारे अकोला निमकर्दा पारस आणि अकोला गायगाव रस्त्याचं काम कासव गतीनं सुरू आहे। 4 वर्ष झालं तरीही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे शासनाला जागं करण्यासाठी ग्रामस्थांनी निमकर्दा गावात रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध केला। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात रासरोसपणे गोदावरी नदीतून वाळू तस्करी सुरू आहे। याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलन केलंय। आर्थिक हितसंबंध असल्यानं प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। गोंदियात धान खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून 107 धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 80 धान खरेदी केंद्र बंद असल्याची माहिती मिळतेय। रब्बीतील धान विक्रीसाठी तब्बल 68,280 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्यानं धान खरेदी होणार कधी असा सवाल उपस्थित होतोय।
भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथं पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र झाली आहे। नागरिकांना पाणी मिळावं यासाठी भाजपनं वरणगाव नगर परिषदेवरती मटके फोडो आंदोलन करून शासनाचा निषेध केलाय। प्रांत कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलंय। तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। भंडाऱ्यातील विटापूर गावच्या निकृष्ट बंधाऱ्याचं प्रकरण आता संबंधित कंत्राटदारावरती उलटण्याची चिन्ह आहेत। या बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावरती कारवाई करण्यात येईल असे संकेत उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश एकापुरे यांनी दिले आहेत। सियाचीनमधील ऑपरेशन मेघदूत दरम्यान तब्येत बिघडलेले जवान विपुल इंगावले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कोरेगाव तालुक्यातील भोसे त्यांच्या गावी जन्मगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। जमीन कसणाऱ्या आदिवासींच्या नावे जमीन व्हावी अशी मागणी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केली आहे। आज शिर्डीत संघटनेची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। आगामी निवडणुकांमध्ये संघटनेची भूमिका, ध्येय धोरणं तसंच समाजाचे प्रलंबित प्रश्न याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। वाशिमच्या कारंजा शहरातल्या टिळक चौकातील विहिरीत गाळ उपसताना पुरातन शिवलिंग आढळलंय। हे शिवलिंग जवळपास 350 ते 400 वर्ष जुनं असल्याची माहिती कारंजा येथील अजय महाराज यांनी दिली आहे। सापडलेलं शिवलिंग हे नर्मदा नदीत आढळत असल्यानं याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हटलं जातं। विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेली रुक्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे रवाना झाली आहे। ही पालखी अमरावती शहरात दाखल झाली आहे। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पालखीचं स्वागत केलंय। एका चहावाल्याच्या मुलीनं खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सुवर्ण पदक पटकावलंय। काजल सरगर असं या खेळाडूचं नाव असून वेटलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलंय। सांगलीची असणारी काजल हिनं केलेल्या दमदार कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय। या बातम्यांसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढू लागलेला आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पाहूयात विस्तारानं। राज्य सरकारच्या बेपर्वाईमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। धानाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात 107 धान खरेदी केंद्रांपैकी केवळ 27 केंद्र सुरू झाली आहेत, तर आदिवासी विकास महामंडळाची 44 केंद्र बंद आहेत। परिणामी खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। गोंदिया जिल्ह्यात तब्बल 57,000 शेतकरी धानाची विक्री करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांना कवडीमोल दरानं धानाची विक्री करण्याची वेळ आली आहे। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं 107 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे। त्यातील 80 केंद्र बंद आहेत, तर आदिवासी विकास महामंडळानं 44 केंद्रांना मंजुरी दिली आहे। रब्बीतील धान विक्रीसाठी 68,280 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। केंद्रानं 4,79,000 क्विंटलची मर्यादा ठरवून दिल्यानं धान खरेदीची प्रक्रिया संकटात सापडली आहे। 27 केंद्रावरून आतापर्यंत 57,000 क्विंटल धान खरेदी झाली आहे। परिणामी पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण झालाय। मला 125 क्विंटल धान झाले, परंतु शासन निर्णयानुसार माझे फक्त 7 क्विंटल 20 किलो धान शासन खरेदी करून राहिले असं GR आहे म्हणतात। बाकीचा उर्वरित धान मी कुठून नेऊन टाकायचा? आज व्यापारी वर्ग असा म्हणत आहे की तुम्हाला 1000 रुपयाला द्या, 1200 रुपयाला द्या। या पैशामध्ये आम्ही जर विकलं तर आमचा एवढा खर्च सुद्धा निघत नाही आहे। अशा वेळेस आम्ही आत्महत्या करावं की काय करावं असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे। यंदा रब्बी हंगामात धानाचं विक्रमी उत्पादन झालं। 68,000 हेक्टरवर 30 लाख क्विंटल धानाचं उत्पादन झालंय।
मात्र केंद्र सरकारनं केवळ 4,79,000 क्विंटल धान खरेदीला मंजुरी दिली आहे। परिणामी 25 लाख क्विंटल धान कुठे विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालाय। राज्य सरकारच्या प्रतिनिधी विचारलं असता ते केंद्राकडे बोट दाखवते आणि केंद्र म्हणते का तो राज्य सरकारबरोबर डाटा दिला नाही। या आपसी मतभेदामध्ये आमच्या शेतकऱ्याची विवंचना होत आहे, त्याची आता लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करण्यात यावा। मी कालच ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट डायरेक्टरशी बोलून ते काल पत्र आज आपलं जे उपभोक्ता विभाग आहे जे ज्या माध्यमातून एक विकत घेतलं जातं त्यांच्याशी बोलून त्यांनी सुद्धा त्याचं फॉर्म पुटअप झालेला आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा विषय केंद्राच्या माध्यमातून सुटेल। याचा मुख्य दोषी मात्र राज्य सरकार आणि त्यांचं कृषी विभाग आहे। रब्बीतील धान खरेदी सुरू झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात धान तसाच पडून आहे। उन्हाळ्यातील धान पावसाळ्यात विकायचा का असा सवाल उपस्थित होतोय। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया। आणि या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह सकाळच्या बातम्या माझी सहकारी श्वेता सोबत पहा फक्त न्यूज 18 लोकमत।